नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच भयानक अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. संजना इकडे यश आणि आरोहीला प्रश्न विचारते. तुम्हाला काय वाटतं, आता पुन्हा आपल्या घरात असं काही घडणार नाही याची तुम्ही खात्री देऊ शकता का? असा प्रश्न संजनाने यश आणि आरोहीला विचारलेला असतो. यशला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि यश मग शांतच बसतो. त्यानंतर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुमच्या लक्षात येत नाही आहे की काय होत आहे. तो जो आहे ना बिल्डर, तोच करत असेल, कारण आपलंच घर फक्त आयसोलेटेड झालेलं आहे इथे. हा प्रश्न संजनाने सगळ्यांच्या पुढे उभा केलेला असतो. यशचं म्हणणं असतं की घरात मी फुटेज बसवणार, CCTV कॅमेरे बसवणार आहे, त्यामुळं घरात काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आणि अचानक रात्रीच्या वेळी अरुंधती धावत येताना आपल्याला पाहायला मिळते. अरुंधती खूप घाबरलेली असते आणि ती धावतच येत असते आणि येऊन पाहते तर तिला धक्का बसतो, कारण ती अक्षरशः कोसळलेली असते. आणि त्याचबरोबर ती समोर पाहते तर आप्पा पडलेले असतात आणि तिथे समोर दुसऱ्या बाजूला कांचन पडलेली असते. कांचन आणि आप्पा या दोघांचाही खून झालेला असतो. ते दोघंही आत्ता तिथे अशा अवस्थेत असतात की विचारही करू शकत नाही. आणि त्याचबरोबर कांचन आणि आप्पा यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे, आप्पांचं डोकं फुटलेलं असतं, आप्पांच्या डोक्यातून रक्त वाहत असतं आणि हे सगळं जे घडलेलं असतं त्याच्यामुळं अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि अरुंधती विचार करू लागते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा अरुंधती पाहत असते तेव्हा तिला कळायचं बंद झालेलं असतं. ती म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे, मला कळतच नाही आहे, मी हे सगळं काय बघते. हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा काही जेवत नसतात, तेव्हा ती अनघा आणि कांचन सर्वजण आप्पांना समजवत असतात. आप्पांना म्हणत असतात की प्लीज आप्पा असं नका करू तुम्ही, पण आप्पा ऐकायलाच तयार नसतात. तेव्हा अनघा म्हणत असते की आप्पा अजिबात ऐकणार नाही आहे. आप्पा कांचनला म्हणत असतात की आपण ना गावी निघून जाऊया. तेव्हा कांचन म्हणते काहीच हरकत नाही आहे, आपण जाऊया, तुम्हाला तिकडं बरं वाटणार आहे की नाही, मग आपण जाऊया गावी, असं कांचन आप्पांना शब्द देते. आणि त्याचबरोबर कांचन इकडे आप्पांना म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर, तुम्ही जिथे असाल तिथे मी खुश आहे, तुमच्याबरोबर मी सुखात असणार आहे, असं कांचन आप्पांना सांगत असते. तर इकडे अनघा म्हणते की आत्ता तुम्ही आप्पा जेवला नाहीत ना, मी तुम्हाला जबरदस्तीने भरवणार आहे, तुम्ही खात नाही आहे, ही गोष्ट मला काही आवडत नाही आहे, असं अनघा सांगत असते. आणि अनघा म्हणत असते की आप्पा तुम्ही आम्हाला हवे आहात, आमच्या सगळ्यांबरोबर तुम्ही असणं गरजेचं आहे, असं म्हणत अनघा आप्पांना सांगत असते. आप्पांना म्हणत असते की तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, तुम्ही इथेच राहणार आहात, हा शब्द अनघा आप्पांना देत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अनघा हे सगळं बोलत असते आणि त्याचबरोबर आप्पांनी आता अनघाने जबरदस्ती केल्यामुळं जेवायला सुरुवात केलेली असते आणि मग ते जेवायला सुरुवात करतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा जेवत असतात, पण त्यांच्या डोक्यातले विचार काही संपत नसतात, कारण हे सगळं कुणी केलेलं आहे, आपल्या घरामध्ये काय घडतंय, हे सगळं का होतंय, हा प्रश्न आप्पांना पडलेला असतो. आप्पा खूपच विचार करत असतात. इकडे मात्र ह्या चौघांची मीटिंग जमलेली असते, कारण संजना आणि अनिरुद्ध बिल्डरला भेटून आलेले आहेत. तर नक्की तिथं काय घडलेलं आहे हे सगळं ते सांगत आहेत, कारण बिल्डरने सांगितलेलं आहे की 30 फ्लोअरचा हा जो फ्लॅट असणार आहे, ती बिल्डिंग असणार, टॉवर असणार आहे, तो उभा राहणार आहे. आणि 30 फ्लोअरमध्ये वरच्या टॉप फ्लोअरला आपल्या सगळ्यांना सेपरेट फ्लॅट दिले जाणार आहेत. त्यावेळेस लगेचच आबी म्हणतो की एवढं हुशार होऊ नकोस, एवढी आनंदात होऊ नकोस ईशा, कारण आप्पा जोपर्यंत परवानगी देणार नाहीत तोपर्यंत आपलं काहीही होऊ शकत नाही. त्यावर संजना आणि अनिरुद्ध म्हणतात की तू त्याची काळजी नको करूस, कारण बिल्डरने स्वतः सांगितलेलं आहे की अशा केसेस त्याने हँडल केलेल्या आहेत, त्यामुळं आप्पांच्या बाबतीतला डिसिजन तो घेईल, आपण फक्त शांत राहायचं आहे, असं हे दोघं जण सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की कसं आहे, आपल्याला टेरेस फ्लॅट वगैरे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, सगळ्या फॅसिलिटी आपल्याला दिल्या जाणार आहेत. तेव्हा मात्र अभि म्हणत असतो पण मलाही तरीही काळजी वाटत आहे,
त्यावेळेस अनिरुद्ध सांगतो की काहीही झालं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे सिक्रेसी. कारण ही गोष्ट कोणालाही कळू द्यायची नाही. जर ही गोष्ट अरुंधतीला कळली तर आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे. त्यामुळं आपल्याला सिक्रेट हे जपावंच लागणार आहे. हे आपल्यासाठी सिक्रेट आहे. काहीही झालं तरी ही गोष्ट अरुंधतीला कळू द्यायची नाही. त्याचबरोबर संजना म्हणत असते की चेकही दिलेला आहे. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो डॉक्युमेंट चेक झाले की तो आपल्याला पुढच्या गोष्टी सांगणार आहे. तर ईशाचं म्हणणं असतं परंतु आपण सगळे नंतर राहणार कुठं? काम पूर्ण होईपर्यंत 2 वर्ष जातील ना. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ते बिल्डरने ठरवलेलं आहे, तो आपल्याला त्याच्यासाठी ही जागा देणार आहे. हे सगळं अनिरुद्ध सांगत असतो. आणि इकडे संजनाला प्रश्न पडलेला असतो की अनिरुद्धने मला काय सांगू दिलेलं नाही. मी सांगत होते ना चेक पण दिलेला आहे बिल्डरने. पण अनिरुद्ध गप्प बस म्हणल्यामुळं संजना पण गप्प बसलेली असते. ईशा म्हणत असते कसलं भारी ना, मी टेरेस फ्लोअर असणार आहे, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी करत असणारे आणि समोर सगळी मुंबई दिसत असणारे. असंही आपला एकच बंगला इथं राहिलेला आहे, बाकी सगळे टॉवर उभे झालेले आहेत. त्यामुळंच हे सगळं होत आहे. आणि ईशाला मात्र खूप आनंद झालेला असतो. अभि म्हणतो की माझं काम आहे असं म्हणत अभि तिथून निघून गेलेला असतो. आणि त्याचबरोबर ईशा तिथेच असते. तेव्हा संजना म्हणते जा ना, तू पण जा, झालं आहे ना आता सगळं, आणि नाही ये असं म्हणते आणि तिला घोळात घेते. संजनाने ईशाला आता जवळजवळ तिथून घालवून दिलेलं असतं. अभि आणि ईशाला त्यांनी येड्यात काढलेलं असतं, त्यांना गाजर दाखवलेलं असतं. संजना म्हणत असते की तू मला का सांगू दिलेलं नाही अनिरुद्ध, मी सांगत होते ना त्या दोघांना. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की त्यांना काही सांगायची गरज नाही आहे चेकबद्दल, कारण त्यांना जर ते कळलं तर ते पैसे उधळून लावणार आहे. ते माहिती आहे ना तुला कसे आहेत दोघंजण, आणि त्याचबरोबर तुला माहिती आहे तरी पण कशाला मग त्यांना सांगायचं आहे. तो चेक आपण जमा करायचा नाही, तुला सांगितलं आहे ना मी. काही झालं तरी आत्ताच तो चेक आपण जमा करायचा नाही, आणि जेव्हा जमा करेल तेव्हा बघूया. ते दोघंजण पैशाची उधळपट्टी करणारे आहेत. यश ऐकणार नाही असं म्हणणं असतं. तेव्हा यशला आपण त्याचा हिस्सा देऊया आणि त्याला इथून बाहेर जायला सांगूया. आता कांचनला खोकल्याची ढास लागलेली असते. आप्पा उठतात आणि कांचनसाठी पाणी देत असतात, पण तिथे पाणी तांब्यातलं संपलेलं असतं. तेव्हा आप्पा मग म्हणतात की आता औषध आणि पाणी दोन्ही घेऊन येतो, म्हणून आप्पा पाणी आणण्यासाठी खाली जातात. आणि त्याचबरोबर आप्पा कांचनसाठी औषधी आणायला गेलेले असतात, कारण दोघांचंही वय थकलेलं आहे. अचानक कांचनला त्रास होऊ लागलेला आहे. तर आप्पा कांचनची व्यवस्थित काळजी घेत असतात. आप्पा कांचनला समजवत असतात. त्याचबरोबर कांचनच्या बाबतीत ते छान असा विचार करत असतात, तिला मदत करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या पाठीशी आप्पा उभे राहत असतात. आणि कांचनही तेवढाच आप्पांवरती जीव लावत असते. दोघंही नवरा बायको एकमेकांची मनापासून काळजी घेत असतात. आता आप्पा कांचनसाठी किचनमध्ये आलेले असतात आणि त्यांना खिडकी उघडी दिसते, आणि खिडकी उघडी आहे म्हणून ते बंद करायला जातात. तेवढ्यात एक व्यक्ती येतो. त्याने तोंडाला त्याच्या मास्क घातलेला असतो आणि तो आप्पांचं तोंड दाबतो. आप्पांना ओरडायलाही तो तिथेच बाजूला साथ देत नाही. आप्पांना तो तिथेच बाजूला हे करतो आणि त्यांच्या डोक्यात हल्ला करतो. आप्पा ओरडत असतात, जोरात ओरडत असतात. तेवढ्यात कांचन धावत येते. आप्पांच्या डोक्यामध्ये त्याने चाकूने वार केलेला असतो. आप्पांना लागलेलं असतं. आप्पांच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि तो चोर निघून गेलेला असतो. तेवढ्यात यश खाली येतो. यश त्या चोराच्या मागं धावत गेलेला असतो आणि यश म्हणतो की तो पळाला, नाही सापडला. तेवढ्यात मग अभि वगैरे धावत येतो आणि अभि म्हणू लागतो की काय झालं आहे, एवढ्या रात्रीच्या वेळी काय गोंधळ चालला आहे तुमचा, असं अभि याच दोघांना विचारू लागतो. तेव्हा मात्र कांचन म्हणते की बघितलंस का काय झालेलं आहे, असं म्हणत कांचन अभिला समजवू लागते, त्याला सांगू लागते. त्याला म्हणत असते की बघ नक्की काय झालेलं आहे. आणि आप्पांचं डोकं फुटलेलं असतं. आप्पांच्या डोक्यातून रक्त येत असतं. तेव्हा अभि म्हणतो की आधी मी त्यांच्यावरती ट्रीटमेंट करतो. आणि कांचनला धक्का बसलेला असतो. आप्पाही घाबरलेले असतात. कांचनला म्हणत असतात की कांचन हे काय होतंय सगळं, याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे, मला कळतच नाही आहे, म्हणजे हे कशामुळं घडतं आहे, हा प्रश्न आप्पांनाही पडलेला असतो. आप्पा, यश सर्वजण तिथं असतात. यश म्हणत असतो की आप्पा काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, म्हणून तो आप्पांची समजूत घालत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अनघा म्हणत असते की आप्पा हे सगळं काय झालेलं आहे. अनघालाही काळजी वाटू लागलेली असते. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. थोडेसे आप्पा घाबरलेले असतात, पण त्याचबरोबर ते त्या सगळ्या टेन्शनमध्ये पण अनघाला म्हणत असतात, कारण घरातल्या सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. हे सगळं जे काय होत आहे ते कशामुळे होत आहे हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर तिथे अभि आणि ईशा आलेले असतात. अभि म्हणत असतो की आप्पा तुम्हाला माहिती आहे ना,
आपला बंगला आयसोलेटेड झालेला आहे, बाकी सगळे टॉवर झालेले आहेत. हे सगळं त्यांचंच काम असणार आहे, त्यातलंच कोणीतरी हे केलं असणार आहे. कारण चोर चोरी करण्यासाठी आला असता तर चोरी झाली असती ना, पण चोरी झालेली नाही. आप्पांना काळजी वाटत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती, नितीन आणि इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की घरातली कुठली वस्तू गेलेली आहे का, तुम्ही सगळं चेक केलं का? तेव्हा कांचन म्हणते हो, आम्ही सगळी कपाटं सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत, पण घरातली कोणतीच गोष्ट चोरीला गेलेली नाही. मग इन्स्पेक्टर यांचं म्हणणं असतं की मग नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. तो चोरी करण्याच्या हेतूने ते आलेला नव्हता. त्याच्यामागं काहीतरी वेगळंच कारण आहे. आणि जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की नाही, काहीतरी वेगळं आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे असं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे कांचन मात्र घाबरलेली असते आणि इकडे कांचन म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरी हे कसं शक्य आहे हाच प्रश्न कांचनला पडलेला असतो. कांचन म्हणत असते की मला कळतच नाही आहे. मग अरुंधती म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आप्पा तुम्हाला चौकीवर यावं लागेल, तिथे येऊन तुम्ही आम्हाला रितसर पोलीस कंप्लेंट नोंदवा आणि या सगळ्याबद्दल आपण बघूया, तुम्ही त्या चोराला ओळखू शकता का? तेव्हा आप्पा सांगतात की नाही, त्याने तोंडावरती मास्क घातलेला होता, त्यामुळे त्याचा चेहरा मला पाहणं शक्यच नव्हतं. हे जेव्हा आप्पा बोलतात तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि इकडे अरुंधती म्हणते की आई आप्पा तुम्ही वरती आराम करा, आम्ही बोलून घेतो ह्या सगळ्या गोष्टी, कारण रात्रभर पण तुमची झोप झालेली नसणार आहे असं अरुंधती सांगत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरी आत्ता जे काही घडलेलं आहे त्यामुळं घरात सगळेजण घाबरलेले असतात. कारण हे पुन्हा होणार नाही याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नसतं, कारण जे काही घडलेलं असतं ते खूपच भयानक असतं आणि त्यामुळं सगळ्यांनाच आता काळजी वाटायला लागलेली असते आणि सगळेजण खूपच घाबरून असतात. इकडे अरुंधती म्हणत असते की काही झालं तरी आई आप्पांसाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे असं अरुंधतीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे इन्स्पेक्टर साहेब आणि नितीन बोलत असतात. त्याचबरोबर यशही तिथं असतो. इन्स्पेक्टर साहेब नितीनला म्हणत असतात की मला ना वेगळंच काहीतरी वाटत आहे, कारण हे सगळं चोरीच्या उद्देशाने झालेलं नाही. आणि मग तेवढ्यात यश तिथे येतो आणि यश म्हणतो हो, कारण मलाही माहिती आहे की हे सगळं चोरीच्या उद्देशाने झालेलं नाही. जर चोरीच्या उद्देशाने झालेलं असतं तर घरातली कुठली तरी वस्तू चोरीला गेली असते, पण घरातली एकही गोष्ट चोरीला गेलेली नाही, याचाच अर्थ वेगळं काहीतरी घडलेलं आहे. हे सगळं जेव्हा या अरुंधतीच्या कानावर पडतं तेव्हा अरुंधती म्हणते की काही झालं तरी त्यांना असं वाटत असेल आप्पांना घाबरवून आपण हे घर आपल्या ताब्यात घेऊ शकेल, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही झालं तरी हे होणार नाही हे मला माहिती आहे असं अरुंधती सांगत असते. अरुंधतीचं म्हणणं असतं काहीही झालं तरी आप्पा हे घर त्यांना देणारच नाहीत याची मला खात्री आहे असं अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग अनिरुद्ध आणि संजना घरी आलेले असतात. तेव्हा संजना आणि अनिरुद्ध म्हणत असतात की आम्हाला का कळवलं नाही? तेव्हा कांचन म्हणते कधी कळवायचं होतं तुम्हाला ना, कारण आम्हालाच आमचं कळत नव्हतं, तुम्हाला कधी कळवणार होतो? त्याचबरोबर अनिरुद्धचं पण असं म्हणणं असतं की आम्हाला का सांगितलं नाही? तेव्हा कांचन म्हणते तुम्ही घरात कधी असता, घराच्या बाहेर कधी असता, याबद्दल आम्हाला कुठं माहिती असतं आणि आम्ही कधी कळवणार होतं तुम्हाला? बरोबर आहे ना तुमचं? प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटतं की तुम्ही म्हणताय तसं सगळं झालं पाहिजे, पण तुम्ही घरात तरी असले पाहिजेत ना, आणि तरच आम्ही तुम्हाला सांगू शकू असं कांचन अनिरुद्धला स्पष्टपणे बोलते. कांचन जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र इकडे कांचन हे जेव्हा बोलते तेव्हा अनिरुद्ध पाहतच राहतो आणि यश म्हणत असतो की कदाचित हे सगळं, आणि यशला स्पष्टच बोलायचं असतं, यशला असं म्हणायचं असतं की हे सगळं यांच्यामुळे तर झालेलं नाही आहे ना असं यशचं म्हणणं असतं. पण तेवढ्यात आरोही यशला समजून घेते, पण संजना मात्र भीती घालायचं काम करत असते. संजनाचं असं म्हणणं असतं की कदाचित हे पुन्हा कधी घडणार नाही याची काय गॅरंटी आहे? तेव्हा यश म्हणतो की मी आता उद्या CCTV कॅमेरे आपल्या घराच्या बाहेर बसवून घेणार आहे, मग आप्पांच्या आणि आजीच्या काळजीसाठी मी काहीही करायला तयार आहे असं यशचं म्हणणं असतं. परंतु संजना आणखी भीती घालत असते. तेव्हा यश म्हणतो की आणखी भीती घालायचं काम संजना तू करू नकोस असं यशचं स्पष्टच म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं अनिरुद्ध त्याचबरोबर अभि यांना सगळ्यांनाच गॅरंटी असते की हे सगळं बिल्डरने केलेलं आहे, पण
इतकं भयानक होईल असं कधीच वाटलेलं नव्हतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती धावत समृद्धीकडे येत आहे आणि जेव्हा ती घरात येऊन पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण घरामध्ये खूप भयानक गोष्ट घडलेली असते. ती म्हणजे कांचन आणि आप्पा दोघंही पडलेले असतात. आप्पांचं डोकं फुटलेलं असतं, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असतं आणि इकडे कांचन ही तिथे पडलेली असते. तेव्हा अरुंधतीसाठी हा खूपच मोठा धक्का असतो. अरुंधती घाबरलेली असते, ती अगदी तीही कोसळते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.